महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 अतिशय प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहेत. मध्य प्रदेशमधील उज्जैन आणि ओंकारेश्वर या ठिकाणी हे लोकेटेड आहेत. आणि जर तुम्ही सुद्धा ह्या दोन्ही ठिकाणी दर्शनाचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. वेलकम बॅक. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर ट्रिप फक्त 4,000 रुपयामध्ये कंप्लीट प्लॅन कशी करायची ते सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उज्जैनला कसं जायचं, किती दिवसांची ट्रिप प्लॅन करायची, स्टे कुठे करावा, कोणकोणते टेम्पल्स आणि टुरिस्ट प्लेसेस कव्हर करायचे, महाकाल आणि ओंकारेश्वर दर्शन टायमिंग काय आहेत, टोटल बजेट आणि शेवटी रेडीमेड आयटनरी सुद्धा देणार आहे. बेसिकली हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रीना. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं ट्रॅव्हल ऑप्शन्स बघूया. फ्लाईटने येत असाल तर उज्जैन मध्ये एअरपोर्ट नाहीये. सगळ्यात जवळचं एअरपोर्ट आहे इंदोर एअरपोर्ट वरून कॅब किंवा बसने साधारण 2 तासात तुम्ही उज्जैनला पोहोचू शकता. वाया रोड येणार असाल तर ओव्हरनाईट बस किंवा कारने सुद्धा येऊ शकता. पण माझ्या मते बेस्ट ऑप्शन म्हणजे ट्रेन आहे. इंडियामध्ये ऑलमोस्ट सगळ्या मेजर सिटीज मधून उज्जैनला डायरेक्ट ट्रेन अवेलेबल आहे. आम्ही मुंबई ते उज्जैन स्लीपर क्लासने ट्रॅव्हल केला होता आणि तिकीट होती 450 रुपीज पर पर्सन. उज्जैनला पोहोचल्यानंतर फ्रेश होऊन सगळ्यात पहिले महाकालेश्वर मंदिरात दर्शन घ्या. महाकाल मंदिरात रोज पहाटे 4:30 वाजता फेमस भस्म आरती होते. ऍडव्हान्स बुकिंग ऑनलाईन करावी लागते. दिवसभर होणाऱ्या सगळ्या आरत्यांची टायमिंग मी स्क्रीनवर देते. वीकेंडला क्राऊड थोडा जास्त असतो, त्यामुळे पॉसिबल असेल तर वीक डेजलाच इथे या. नॉर्मल दर्शन लाईन मध्ये आम्हाला फक्त अर्ध्या तासात खूप चांगलं दर्शन झालं. VIP दर्शनची सुद्धा सुविधा इथे उपलब्ध आहे आणि पर पर्सन 250 रुपीज असे चार्जेस आहेत. मंदिर रात्री 10:30 वाजेपर्यंत भाविकांसाठी ओपन असतं. महाकाल दर्शन झाल्यानंतर वॉकिंग डिस्टन्सवर असलेलेच आजूबाजूच्या एरियातले छोटे छोटे मंदिर व्हिजिट करा. त्यानंतर काळभैरव मंदिरला व्हिजिट करा. हे महाकाल मंदिरापासून अराउंड 7 किलोमीटरवर आहे. शेअर ई रिक्षाने अराउंड 50 रुपये पर पर्सन मध्ये तुम्ही तिथे जाऊ शकता. या मंदिराचं विशिष्ट म्हणजे इथे शंकराला मदिरा अर्पण केली जाते. कालभैरव मंदिरात मॉर्निंगला क्राऊड थोडा कमी असतो, त्यामुळे तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्ली मॉर्निंग कालभैरव मंदिराला जाऊन मगच तुम्ही महाकाल मंदिराला जा. इव्हनिंगला महाकाल लोक नक्की व्हिजिट करा. माझं सजेशन असेल की सनसेट नंतरच इकडे या. लाइटनिंग नंतर महाकाल लोक खूपच सुंदर दिसतो. इथे एंट्री फी नाहीये. पूर्ण कॉरिडॉर एक्सप्लोर करायला 1 ते 2 तास लागतात. इथे रात्री 7 ते 8च्या दरम्यान लेझर आणि साऊंड शो सुद्धा असतो, तो मात्र मिस करू नका. त्यानंतर हरसिद्धी माता मंदिरला जा. इव्हनिंगची आरती खूप सुंदर असते. मग रामघाटला जाऊन शिप्रा रिव्हरची संध्या आरती बघा. स्टे साठी मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेन की जगदीशपुरा, कार्तिक चौक आणि रामघाटच्या एरियामध्ये रूम बुक करा. या एरियामधून ऑलमोस्ट सगळी प्लेसेस वॉकिंग डिस्टन्सवर आहेत. आम्ही 2 नाईट साठी 2000 मध्ये कपल रूम बुक केली होती, म्हणजे स्टे एक्सपेन्सेस फक्त 1000 रुपीज पर पर्सन झाले. रूम बुक करताना रिव्ह्यूज आणि ओरिजिनल गेस्ट फोटोज नक्की चेक करा. आम्ही अगोडा आणि GoIbiboवर प्राइस कम्पेअर करून रूम बुक केली होती. नेक्स्ट डे सकाळी ओंकारेश्वरला निघा. आम्ही ओंकारेश्वर टू उज्जैन रिटर्न मिनी बस बुक केली होती. त्याचे चार्जेस होते ₹500 पर पर्सन. तुम्हाला जर पर्सनल बस बुक करायची नसेल तर उज्जैन वरून ओंकारेश्वरला तिथल्या लोकल सिटी बस सुद्धा जातात. त्याचे चार्जेस 200 रुपीज पर पर्सन आहेत. उज्जैन ते ओंकारेश्वर डिस्टन्स अराउंड 140 किलोमीटर आहे आणि ह्या कम्प्लीट जर्नीला साधारण 4 ते 5 तास लागतात. ओंकारेश्वर हे नर्मदा नदीच्या मधोमध असलेले एक ओम ह्या आकाराचे आयलंड आहे. टेम्पल पर्यंत तुम्ही ब्रिज वरून चालत जाऊ शकता किंवा बोटने सुद्धा जाऊ शकता. बोट चार्जेस अराउंड 50 रुपये पर पर्सन आहे. ओंकारेश्वर मंदिरात नॉर्मल दर्शनसाठी गर्दीनुसार 3 ते 5 तास लागू शकतात. VIP दर्शन सुद्धा अवेलेबल आहे आणि त्याचे चार्जेस 300 रुपीज पर पर्सन आहेत. ऍडव्हान्स बुकिंग करावी लागते. दर्शन झाल्यानंतर ममलेश्वर मंदिराला नक्की व्हिजिट करा. त्यानंतर नर्मदा घाटावर थोडासा वेळ स्पेंड करा. इथे नर्मदा कावेरी संगम घाट सुद्धा आहे, तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तो सुद्धा बघू शकता. स्क्रीनवर मी कंप्लीट आयटनरी देते. कोणती ठिकाणे तुम्ही डे 1 आणि डे 2 मध्ये व्हिजिट करू शकता ह्याची आयडिया तुम्हाला ह्यातून येऊन जाईल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे बजेट. आणि आपण ही ट्रिप फक्त 4000 मध्ये कशी काय कंप्लीट केली त्याचं बायफर्केशन.
मुंबई टू उज्जैन आणि उज्जैन टू मुंबई असे रिटर्न तिकीटचे चार्जेस 450 म्हणजे 900 रुपीजमध्ये आमचं ट्रॅव्हलिंग कव्हर झालं. स्टेशन टू हॉटेल यायला ई रिक्षाने 50 रुपीज पर पर्सन घेतले होते. सो येण्या जाण्याचे 100 रुपीज. ऑल्सो आम्ही उज्जैन टू ओंकारेश्वरला जाण्यासाठी 500 रुपीज पर पर्सन मिनी बस बुक केली होती. सो ओव्हरऑल लोकल ट्रान्सपोर्ट इज 600 रुपीज. त्यानंतर 2 नाईट्ससाठी कपलसाठी आम्ही हॉटेल बुक केलं होतं 2000 रुपीजमध्ये. सो पर पर्सन त्याचे चार्जेस 1000 होतात. आणि आता लंच, डिनर आणि अदर मिनिमल एक्सपेन्सेससाठी 1500 2 दिवसासाठी इनफ आहेत. सो टोटल बजेट इज अराउंड 4000 रुपीज पर पर्सन. म्हणजे फक्त 4000 मध्ये तुम्ही ही कम्प्लीट ट्रिप इझिली प्लॅन करू शकता आणि भारतातील 2 फेमस ज्योतिर्लिंगाला व्हिजिट करू शकता. मी ही ट्रिप 2 दिवसात कंप्लीट केली होती. पण जर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर हीच आयटनरी 3 दिवसाची सुद्धा करू शकता. उज्जैन मधले आणि ओंकारेश्वर मधले अजून टुरिस्ट प्लेसेस ह्यात ऍड करू शकता किंवा इंदोर ट्रिप सुद्धा ह्यामध्ये ऍड करू शकता. जर तुम्हाला मुंबई ते उज्जैन ट्रेन डिटेल्स, आम्ही स्टे केलेल्या हॉटेलची इन्फॉर्मेशन किंवा उज्जैन टू ओंकारेश्वर बस डिटेल्स पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ट्रॅव्हल गाईड्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.